नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आईचं जेवण ह्या आपल्या नवीन रेसिपी चॅनल वर। आज आपल्या चॅनलची पहिली रेसिपी आहे खूपच सोपी, पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारी तिळाचे लाडू। हे आपण तीळ घेतले 1 किलो। हे 1 किलो गूळ घेतले चिकीचा। हा आपला साधा गूळ आहे 50 ग्राम जेवढा आणि 250 ग्राम शेंगदाणे आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यात आपण घेतलेले तीळ 1 किलो ते टाकले आहे। आता आपण त्यांना चांगले ब्राऊन होईपर्यंत चांगले भाजूया, ते तडतडतील छानपैकी। हे आपले तीळ ब्राऊन झालेले आहेत। अजून फक्त 2 मिनिटं मैत्रिणींनो, अजून ह्यांना आपण भाजून घेऊ आणि मग काढून घेऊ आपण। आता आपण तीळ काढून घेतले, आता घी टाकू 1 चमची आणि मग गूळ टाकू। गूळ टाकला की आपण साधा गूळ घेतला आहे तो पण टाकू आपण। साधा गूळ पण टाकायचं कारण काय आहे, कारण का त्याच्याने थोडे गूळ आपले लाडू आहेत ना खूप छान होतात आणि मऊ लुसलुसीत, ज्यांना दात नाही ते सुद्धा खाऊ शकतात, इतके छान लाडू होतात त्याच्याने साध्या गुळाने। फक्त आपला गूळ विरघळला पाहिजे तेवढ्यापर्यंतच त्याला गरम करायचं आहे। त्याच्यानंतर वेलची पावडर टाकायची आहे आपल्याला। वेलची पावडर टाकली का जरा हलवायचं आहे। हलवलं छान, हलवून झाले वेलची पावडर, मग शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकला का ते पण चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मग आपले तीळ टाकायचे आहे। तीळ टाकले का सगळे वस्तू मिक्स छान करायची आहे। छानपैकी मिक्स करून आपण त्यांना एकत्र एक जीव करू आपण सगळे। हे आता सारण आपलं मिक्स झालं आहे, एक जीव झाला आहे। आता आपण आपल्या प्लेटमध्ये काढूया। हे घेतले मी पाणी आणि पाण्यामध्ये 1 चमची मी घी टाकले, कारण त्याच्याने थोडा हाताला चिकटपणा येतो, तर आपल्याला लाडू बांधायला खूप छान होतात, पटापट होतात लाडू। म्हणून एक अर्ध्या वाटी पाणीमध्ये थोडंसं 1 चमची घी टाकायचं आणि लाडू चांगले वळायचे, छान वळतात फटाफट फटाफट लाडू। मग घडी घडी आपल्याला पाण्याचा हात भपका मारायला लागेल, कारण त्याच्यामध्ये घी आहे ना, म्हणून भपका हात मारायला नाही लागेल घडी घडी। हे लाडू आपले तयार झाले आहेत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आईचं जेवण चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा एकाच घरगुती आणि चविष्ट रेसिपी सोबत। धन्यवाद।